नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 37व्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. या हो बाळ, या या बरं बाळ, या. आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्याला ज्या गावाला जायचं त्याची वाट पुसावी असं आपण म्हणतो. ज्या गावाला जायचं नाही ती वाट कोण पुसणार? आज आपण भगवंताची वाट पुसणं आपल्याला जरूर आहे का? आपल्याला भगवंत हवा असं वाटत असेल तर त्याची आपण वाट पुसू. आपण भजन पूजन करतो ते वाट पुसण्यापैकीच एक मार्ग आहे. पण खरंच आपल्याला भगवंताची गरज आहे का? देवळामध्ये देवाची गरज आहे ही गोष्ट खरी. संन्याशाला नारायण रूपामध्ये भगवंत पाहिजे आहे ही गोष्ट खरी. पण तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक लोकांना भगवंताची खरंच गरज आहे का? विद्वान असो, अडाणी असो, पैसेवाला असो, भिकारी असो, पण खरंच गरज आहे की नाही पटल्याशिवाय, त्याची गरज वाटल्याशिवाय कोणी त्याला विचारणार नाही कधी. त्याची गरज भासल्याशिवाय त्याची आतुरता वाटणार नाही कधी. ही गरज आहे की नाही हे कळणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. हे विद्वत्तेनं कळेल असं माझं म्हणणं नाही बरं बाळ. ज्याच्यावर भगवंताची कृपा असेल त्याला भगवंताची गरज आहे असं वाटू लागेल. मी म्हणतो, भगवंताची गरज आहे की नाही वाटायला मला तुम्ही खरंच असं सांगा. आपलं मन आपल्याला साक्षी ठेवून सांगावं. माझ्या प्रपंचात मी जे आत्ता कष्ट मी करतो, किती खटपट, किती मेहनत करून करतो आहे. जन्माला आल्यापासून किंबहुना मला समजू लागल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत मला जर काही कळत असेल, मी सुखी व्हावं म्हणून प्रयत्न करतो आहे. पण मला असं एखादा मनुष्य दाखवा की आता मी अत्यंत सुखी आहे, मला कशाची अडचण राहिलेली नाही, असं कोणी सांगितलं आहे का? प्रत्येक माणसाला आनंदाची गरज आहे ही गोष्ट खरी आहे. तो आस्तिक असो, नास्तिक असो, एका जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही गावाला असो, प्रत्येकाला आनंद पाहिजेच आहे यात शंका नाही. तो आनंद पाहिजे आहे एवढं नव्हे तर अखंड टिकणारा आनंद पाहिजे आहे. अशी कोणती वस्तू आहे की जी वस्तू मला मिळाल्यापासून माझा आनंद अखंड टिकेल? अशी कोणती वस्तू आहे मला सांगा. मला आनंद पाहिजे असेल आणि तो आनंद भगवंता वाचून मिळत नाही ही खात्री असेल, तो भगवंताची गरज प्रपंचात नाही असं कोण म्हणेल सांगा. प्रपंचाची गरज भगवंता वाचून आम्हाला प्रपंचात सुख मिळणार नाही ही गोष्ट खरी असते. मी म्हणेन, तुम्ही जगाला फसवाल तर फसवाल, जग पाहून घेईल, पण आपली आपण फसवणूक करून घेऊ नका कधी बरं बाळ. आपली आपण फसवणूक करून घेतो त्याला कोण सांभाळणार? आपल्या घरामध्ये दार लावून आपली आत्महत्या करू लागणाऱ्या माणसाला सांभाळणारा कोणी नाही. मी म्हणेन, आत्महत्या एकदा होते, पण आत्मघात दररोज होत असतो. माझ्या कर्तव्याला मी चुकलो. ज्यासाठी मी जन्माला आलो ते आनंदरूप बनावं, मी भगवंताचं व्हावं यासाठी मी आलो. ते जर केलं नाही तर आत्मघात केल्यासारखं नाही का होणार? जगाची मान्यता किती असो, जगातलं वैभव किती मिळू द्या, ऐश्वर किती जरी असू द्या, पण समाधान आणि आनंद नसेल, त्या ऐश्वर्याची खरी किंमत काय असेल मला सांगा. हे बायकांच्या उदाहरणावरून पाहता येईल. सबंध अंगावर हिरे माणिक यांचे दागिने भरले आहेत, एवढे आहेत, मोठे मोठे दागिने आहेत, पण बारीक सौभाग्य तिलक जर नसेल तर दागिन्याची शोभा कुठे आहे मला सांगा. त्या सौभाग्य तिलकाशिवाय बाकीच्याची शोभा नाही, तर समाधानाशिवाय बाकीच्या वैभवात अर्थ नाही खरं. आणि हे समाधान भगवंता वाचून मिळत नाही हे आपल्याला सगळ्या साधू संतांनी सांगितलं. आम्हाला अनुभव तोच येतो, पण अनुभवाने शहाणा कोण होतो मला सांगा. अनुभवाने शहाणे झाले ते सत्पुरुष बनून गेले, अनुभव घेतच बसले. तुम्ही आम्ही प्रपंचात शिळे बसून उसासे घेत बसतो. मग मला भगवंताची गरज आहे असं वाटल्यानंतर, भगवंत हवा असं आपल्याला वाटायला लागल्यानंतर आपण देवळात जातो. भगवंता कृपा कर असं म्हणतो खरं, पण तू कृपा कर असं म्हणत असताना आपण काय मागतो मला सांगा. भगवंता तू कृपा कर म्हणत असताना मला आनंद दे असं म्हणत नाही आपण कधी. मला जी वस्तू पाहिजे ती आपण दे म्हणतो. आपलं मन आपल्याला खरं असं सांगतं का? समजा भगवंत प्रसन्न झाले आणि तुमच्यापुढे येऊन उभे राहिले आणि सांगितलं की तू अगदी दुःखी गोष्टी फार होतोस, पण तुला मी आज वरदान देतो, तुला काय वाटेल ते मागून घे, पण एकाच अटीवर, तुझं समाधान मात्र कधी बिघडणार नाही, अशी कोणतीही वस्तू सांग.
किती वस्तूंची यादी करून सांग की समाधान ज्याला अखंड मिळेल अशी तुझी खात्री असेल. खरं आपण प्रामाणिकपणे विचार करा, अशी जगातली कोणती वस्तू आहे की जी मला समाधानाला देऊ शकेल? मग जगात अशी वस्तू नाही आणि समाधान जर मला पाहिजे, जे जगातल्या दृश्य वस्तूपेक्षा दुसरी कुठली तरी वस्तू असली पाहिजे की जी मला समाधान देईल. आणि तिचा शोध जो कोणी केला असेल तर आपल्या सत्पुरुषांनीच केला आहे खास. मग तो जर आपल्याला हवा असं खरं वाटत असेल तर त्याचा मार्ग पुसणं हा खरा मार्ग नाही का? तो कसा मिळेल विचार करायला नको का? तो भगवंत कसा असावा? तो श्रीमंताला साध्य असेल तर पैसे मिळवणं बरोबर असं वाटेल. श्रीमंतांजवळ तो आहे अशी कल्पना आपल्याला दुःखी कष्टी करते. विद्वानांजवळ म्हणावं तर विद्वानही दुःखी कष्टी असल्यासारखे दिसतात. विद्वानालाही मिळत नाही, श्रीमंतालाही मिळत नाही, तर भगवंत कसा असला पाहिजे? सहज आणि सुलभ साध्य असला पाहिजे खरा. एकदा आपण भगवंताचे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर असा काही मनुष्य दिसतो की ज्याने दाढी मिशा वाढवल्या आहेत, खात पीत नाही, काहीतरी करतो, जंगलात जाऊन राहतो, काहीतरी जगात राहून निराळ्यासारखा वागतो, त्याला भगवंत मिळतो अशी आपली कल्पना आहे. तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिकाला भगवंत मिळेल अशी आपल्याला कल्पनाच मुळी शिवत नाही. पण ही कल्पना अत्यंत खोटी आहे बरं का. मी सांगेन, आम्हाला अत्यंत गरज असेल तर प्रापंचिकालाच भगवंताची अत्यंत गरज आहे खरी. प्रपंचाला भगवंताची गरज आहे यात शंकाच नाही. आणि मिळवण्याचा मार्गसुद्धा प्रपंचातलाच आहे, घराघरातलाच आहे. हे सगळ्या साधू सत्पुरुषांनी आपल्याला दाखवून ठेवलेलं आहे. मग हे मार्ग जर कोणते असतील तर ते सांगावेत. आत्तापर्यंत जे जे मोठे मोठे ग्रंथ होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी पहा, नाथांचं भागवत, समर्थांचा दासबोध, यासारखे लाखो ग्रंथ कोणतेही पहा. त्या ग्रंथातून त्यांनी एकच सांगितलं की भगवंताची प्राप्ती कशी करून घ्या म्हणून सांगितलं. समर्थांचं वैशिष्ट्य जर कशात असेल तर प्रपंचातच परमात्मा कसा गाठावा हे समर्थांनी जितकं खुबीने सांगितलं तितकं नसेल कोणी सांगितलं. मी तर असं म्हणेन, बाकीच्या सगळ्या सत्पुरुषांनी फुलातून अत्तरं काढली असतील, पण समर्थांनी मातीतून अत्तर काढलं. म्हणजे प्रपंचातच राम गाठून दिला हे समर्थांनी शिकवलं. पण ते आपण ध्यानात घ्यायला नको का? मी कष्टी आहे, दुःखी आहे, कारण अगदी स्वच्छ आहेत, पण कारणं ही व्यवहारापुरती असतात. मनाचं समाधान बिघडायला खरं कारण काय आहे मला सांगा? मनाचं समाधान हे सगळ्याच्या पलीकडे असलं पाहिजे खरं. ते कशानं मिळेल हे सगळ्या संतांनी, शास्त्रांनी आम्हाला शिकवलं आहे खरं. आणि ते समाधान एका भगवंता वाचून आहे असं नाही वाटू देऊ. एका परमात्म्याजवळ समाधान आहे. तुकारामांचा प्रपंच पाहिला तर त्यांनी कसा केला असेल अशी आज आपल्याला काळजी वाटते. पण मी भगवत रूप झालो, मी विठ्ठल रूप बनलो, इतकं ज्याचं समाधान असेल त्याने प्रपंचाकडे कुठं पाहिलं असेल मला सांगा? आपला प्रपंच आपण करून प्रपंचाने मी सुखी होईन असं म्हणणं, तुम्ही सांगा अनुभव तरी काय आपला सांगतो? कशाला लोकांनी सांगायला पाहिजे? ज्यांनी 10-10, 20-20 वर्षे प्रपंच केला त्यांना सांगता येतंय का प्रपंचात मी सुखी आहे म्हणून? कुठली तरी एक नड अशी राहील की ज्याने बाकी सगळं बरं आहे एवढं नको म्हणतो. एकच बाकी हीच माझ्या घाताला कारण आहे. मग भगवंताची गरज जर असेल तर भगवंत कसा प्राप्त होईल हे पाहणं जरूर आहे, त्याची वाट पुसणं जरूर आहे. आणि तुम्ही भजन पूजन जे करता हा त्या मार्गातलाच एक मार्ग आहे बरं बाळ. मग भगवंताची प्राप्ती कशी होईल असं करीत असताना आपला हा प्रपंच पाहिला, ही आपली कर्तव्य पाहिली, या प्रपंचातल्या पुष्कळ भानगडी, कितीतरी गोष्टी आपण पाहिल्या. एक मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला हजारो नाती निर्माण होतात, त्याला हजारो कर्तव्य उत्पन्न होतात. त्या सगळ्या कर्तव्यातून भगवंताची प्राप्ती कशी करावी हे मोठे अडचणीचे प्रश्न आहेत, यात शंकाच नाही बरं बाळ. पण मला एक तुम्ही सांगा, या सगळ्यातून भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग त्यांनी खरोखर आपल्याला सांगितला. आपण एवढं करत असताना भगवंताची प्राप्ती व्हावी हा हेतू लक्षात ठेवून वागूया. मला याच्यातून भगवंत गाठायचा आहे हे लक्षात ठेवून वागूया. आत्तापर्यंत या सगळ्या ग्रंथांनी, या सगळ्या ग्रंथांची माऊली जर असेल तर गीता ही सगळ्यांची माऊली आहे खास. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. या गीतेचा सारांश कोणता असेल तुम्हाला सगळ्या लोकांना माहीत आहे. त्या गीतेचा सारांश कोणता असेल मला सांगा? अर्जुन लढाईला उभा राहिला असताना तो दुःखी कष्टी झाला, तो भ्रममूढ बनला, तर भगवंताने त्याला लढायला उद्युक्त केलं.
लढाई करणं भाग आहे म्हणून त्यांनी सांगितलं, तेव्हा त्याने कोणतं सांगितलं? शेवटी एकच गोष्ट सांगितली, अरे तुझं कर्तव्य तू कर, फळाची अपेक्षा ठेवून कर्तव्य कर्म करू नकोस, तू आपलं कर्तव्य कर, त्यातच ईश्वराची प्राप्ती आहे म्हणून सांगितलं ना. त्याला असं सांगितलं नाही मी तुझ्या मागे आहे, तुला लढाईत यश मिळेलच असं सांगितलं नाही. त्याला सांगितलं तू कर्तव्य कर, कर्तव्य करताना लढाईत यश मिळालं तर गावं मिळतील, नाहीतर भगवंताची प्राप्ती होईल, सर्व प्राप्ती होईल. हे कर्तव्य करणं हे आपलं खरं काम आहे. आपण ज्या स्थितीत परमात्म्याने आपल्याला ठेवले आहे, आज जी परिस्थिती आहे ती आपण निर्माण केलेली नाही. आज मी कोणाच्या पोटी केव्हा जन्माला यावं, कोणत्या जातीत जन्माला यावं, मी कुठे कसं यावं हे कोणी ठरवलं मला सांगा? आपल्या इच्छेप्रमाणे आपण आलो का? याचा नियंता कोणीतरी आहे खास. त्याने ज्या परिस्थितीत मला ठेवलं आहे त्यातलं कर्तव्य करणं आपलं खरं खरं काम आहे मी सांगेन. आणि ते कर्तव्य करत असताना आपल्याकडे मोठमोठ्या साध्वी सत्पुरुष होऊन गेल्या. त्यांनी दुसरं काय केलं मला सांगा? त्यांनी दुसरं काही केलं नसून आपलं कर्तव्य तेवढं केलं आहे. आत्ता नुकतीच दत्तजयंती झाली ना, काय पतिव्रता धर्म असेल, पण पतिव्रता धर्म पाळल्यामुळे एवढे मोठे मोठे देव आहेत त्यांना बाळाचं रूप स्वरूप आणलं. एका पतिव्रतेने आपल्या कर्तव्याने आणलं आहे, ते आपलं कर्तव्य तिने केलं. केवढे मोठे भगवंत आणखी अधिकारी देव आले आणि तीर्थ शिंपडून त्यांना बालक केलं. हे कशाचं फळ असेल? तर कर्तव्याचं फळ आहे. ते कर्तव्य आपण करत राहूया. कर्तव्य हाच भगवंताच्या साधनेचा मार्ग आहे सांगतो. हे कर्तव्य करताना जसं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तुझं लढाई करणं क्षत्रियाच्या दृष्टीने कर्तव्य आहे, ते कर्तव्य करताना माझं स्मरण राख, हे जसं भगवंताने त्याला सांगितलं, तशी तुम्हा आम्हाला जे नशिबाने कर्तव्य आले, जे प्रारब्धाने कोणत्या कर्पाने आम्हाला आलेली आहेत, त्या कर्तव्यात परमात्म्याचं स्मरण राखणं हेच आपलं खरोखर काम आहे. अगदी बायका झाल्या, पुरुष झाले, कुणीही झालं, दुःखी कष्टी होण्याचं मुळीच कारण नाही. माझं कर्तव्य मी करीन, तेच एक माझा परमात्मा ही भावना ठेवून वागेन. नाहीतरी फळ आपल्या हातात कुठे आहे मला सांगा? मी करता म्हणत असताना फळ मला मिळेलच अशी कोणाला खात्री वाटते मला सांगा? आपले कर्तव्य हे परिपूर्ण आहे, फळ हे कधी पूर्ण नाही. एक मी आपलं काम केल्यानंतर मला जे फळ मिळेल ते मिळाल्यावर आता दुसऱ्या कशाची गरज नाही असं कोणतं फळ आहे? हे फळ नेहमी अर्धवटच राहील. कर्तव्य परिपूर्ण आहे खास म्हणून भगवंताने लढाईत यश यावं असं म्हटलं नाही, तर आपलं कर्तव्य कर म्हणून सांगितलं. तसं आपलं कर्तव्य करणं हे आपलं खरं काम आहे. मी सांगतो, आपलं कर्तव्यालाच खरं करा, पण ते कर्तव्य करताना जसं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तुझं क्षत्रिय म्हणून तुझं लढाई करण्याचं कर्तव्य आहे, हे नुसतं कर्तव्य सांगितलं नाही, तर त्यात माझं स्मरण राख हे त्यांनी सांगितलं. म्हणजे कर्तृत्वाची जागृती, त्यात भगवंताची स्मृती, हेच गीतेचं सार आहे. तेच तुम्हा आम्हा सगळ्यांना लागू आहे खरं. त्या दाढीवाल्याकडे पाहू नका, तो उपास तापास करतो त्यावर जाऊ नका. अंगावर कपडे नाहीत, नुसतेच मागत हिंडतात, त्यांनाच देव मिळतो अशी कल्पना कधी करून घेऊ नका. वेळ आल्यावर कुठे जायला मिळते कुठे मला सांगा? जो देव प्रपंचात भेटत नाही तो देवच नव्हे खास. आपण निश्चयाने असं वागूया, दृढनिश्चयी वागूया. आमच्या देहबुद्धीने आमची अशी स्थिती आली आहे. कोणी एखाद्याने भीती जर घातली ना तर भीती आम्हाला वाटते, पण भगवंताचा आधार आम्हाला नाही वाटत. आपण ज्याची नेहमी पूजा अर्चा करतो तो माझा भगवंत, माझा धनी आहे. लोकांनी मला किती भीती घालू द्या, किती वाईट लोक असतात जगामध्ये, मला तू अमकं पैशाने मिळेल, नाहीतर तुझ्या घरावर संकट येईल असं म्हणणारे लोक आहेत. मग अमकं नाही केलंस तर तुला संकट येतील म्हणतात. अरे पण असं नाही का वाटू? याच्या शाश्वताची मला भीती वाटते. मला सांभाळणारा माझा परमात्मा आहे असं आपल्याला का नाही वाटू मला सांगा? आपल्याला जितकी भीती खरी वाटते, आधार नाही खरा वाटत. जर आधार खरा वाटायला लागला तर आपल्याला भगवंताची गरज आहे असं वाटू लागेल खास. हे तुम्ही केलेलं जे आहे ते केव्हा करा? भगवंताकडे तुम्ही पहा, तो मला सांभाळणारा आहे ही जाणीव ठेवून तुम्ही वागा. जोपर्यंत आमची जगाकडे दृष्टी आहे तोपर्यंत भगवंताकडे आमची वक्रदृष्टी राहते, तोपर्यंत भगवंताकडे पाठ राहते. परमात्मा मला सांभाळणार आहे, माझं कर्तव्य मी मनापासून करीन तर माझा राम सांभाळ करील ही भावना ठेवून तुम्ही वागा. तुम्हाला ठाऊक असेल ना, ज्या वेळेला द्रौपदीला त्या सभेमध्ये नेली त्याचवेळी 5 पांडव तिथे बसलेले होते. ती द्रौपदी अशा अवस्थेत होती की तिने जाऊ नये अशा अवस्थेत ती होती. दुःशासन जेव्हा तिला घेऊन जायला लागला
तेव्हा तिने त्याची पुष्कळ आर्जव केली. अशा अवस्थेत तुम्हाला नेणं बरं नव्हे. पण दुःशासनाने तिचं ऐकलं नाही. बळे बळे ओढत तिला सभेमध्ये नेली. पण तिला मात्र खात्री वाटत होती, माझे 5 पांडव सभेमध्ये आहेत, ते जगाला भारी आहेत, ते उठले तर कोणी पुढे जाणार नाही. त्या 5 पांडवांच्या जीवावरती तिथे गेली ना. तिला वाटलं या पांडवांनी माझी अवहेलना पाहिली, माझी विटंबना पाहिली, त्यांना सहन होणार नाही आणि त्यावेळी एखादा जरी पांडव उठला तरी माझे काम होईल. त्या पांडवांकडे दृष्टी ठेवून ती गेली आणि नंतर विनवणी केली. आता तुम्ही विटंबना माझी पाहता, मी तुमची आहे हे तुम्ही लक्षात ठेवून वागा. माझी विटंबना हा तुम्हाला कमीपणा आहे. पण धर्माने एकच सांगितलं, तू तर द्यूतामध्ये जिंकली गेली आहेस, आता तुझा आमचा संबंध नाही राहिला. त्या बाईला खरं काय वाटलं असेल? ज्याच्या जीवावरती आत्तापर्यंत राहिली, ज्याच्या आशेवरती गुंतून राहिली, त्याने मना खाली घातल्यानंतर तिला काय वाटलं असेल? अशा सगळ्या संकटातून गेल्यानंतर, सगळ्या जगाची आस सुटल्यानंतर तिला भगवंताची आठवण झाली. आता परमात्मा, तुझ्या वाचून मला कोणी नाही, आता मला सांभाळणारा असशील तर तूच आहेस, ही भावना तिची झाली. आपण ऐकतो ना, परमात्म्याची करुणा भाकली. आता परमात्मा माझी लाज लागणारा असेल, तूच आहेस म्हणून पदरोडीत नेत असताना परमात्म्यानेच तिला अंबर वस्त्र पुरवली हे आपण ऐकतो ना. दुसरा कोणता देव असेल? जोपर्यंत जगाची आस आहे तोपर्यंत भगवंत आपल्याकडे नाही येत कधी. जग मला सुख देईल ही कल्पना जोपर्यंत आहे, जोपर्यंत दुसरे मला सुख देतील, माझा पैसा मला सुख देईल, माझं वैभव ऐश्वर मला सुख देत आहे, ही कल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत आपल्याबरोबर नाही येत कधी. तेव्हा तिने आशा सोडली आणि भगवंतांनी वस्त्रे पुरवली. तेव्हा आनंद वाटला. मला सांभाळणारा असेल तर एक भगवंतच आहे असं वाटलं. जी आपल्या कर्तव्याला कधी चुकली नाही, पतीची सेवा अत्यंत निष्ठेने केली. ही जरी केली तरी जोपर्यंत जगाकडे आस आहे तोपर्यंत भगवंत दूर राहिला. म्हणून त्याला ज्यांनी सोडलं आणि आता तुझ्या वाचून कोणी नाही म्हटल्यानंतर भगवंताने अशी मदत केली, तशी आजच्या काळातसुद्धा असं समजू नका तो काळ भगवंताचा गेला असं खरं समजू नका. बरं बाळ, तुम्ही आम्ही जोपर्यंत आहो, जोपर्यंत ही सृष्टी आम्हाला दिसते आहे, सृष्टी जोपर्यंत दिसते आहे त्याचा स्रष्टा असलाच पाहिजे खास, आणि तो भगवंत पहा 24 तास आहे. तुम्ही असं पहा, अगदी अलीकडील उदाहरणं आहेत, आपण पुष्कळ अनुभवानं पाहतो, पण आपण कधी जातच नाही त्या मार्गामध्ये. आपल्याला कसं दिसेल मला सांगा? तेव्हा आपल्याला जो खरा आनंद पाहिजे, समाधान पाहिजे असेल तर तुम्ही एकच गोष्ट करा. जर असं असेल, जसं एखाद्या जमिनीमध्ये पीक उत्तम यायला पाहिजे असलं तर जमीन साफसूफ चांगली करावी लागते. तर ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं ते शुद्ध अंतःकरण करावं. अभिमानी वृत्ती असू नये, द्वेषमूळ राहू नये, विशुद्ध अंतःकरण अभिमानातीत करावं. त्यात भगवंताच्या नामाचं प्रेम मिळवावं. एकदा भगवंताच्या कृपेचा पाऊस पडला की समाधानाचं पीक आल्याशिवाय कधी राहायचं नाही. बरं बाळ, आणि हे समाधान मिळवणं हेच मनुष्याच्या जन्माचं खरं खरं सार्थक आहे खास. मी म्हणतो, शेवटी आपल्याला करायचं काय असं मला सांगा? आपण जर नोकरी चाकरी केली तर एखादा पगार मिळत नाही म्हणून नोकरी चाकरी करतो का? पण समजा एखादी नोकरी करून पगार नाही मिळाला तर नोकरी फुकट गेली असं आपण म्हणतो, पगार नाही मिळाला. आपण एखादा जर व्यापारधंदा केला आणि व्यापारात फायदा नाही झाला तर व्यापार बुडला असं आपण म्हणतो. म्हणजे आपण ज्याच्याकरता करतो ते जर मिळालं नाही तर ते फुकट गेलं असं म्हणतो. मग ज्या समाधानाकरता आपण इतका प्रपंच केला, ज्या समाधानासाठी कष्ट आपण सोसले, त्यासाठी हाल अपेष्टा सोसल्या, ते समाधान जर मिळालं नाही तर प्रपंच केला म्हणण्यात शोभा कोणती राहिलीच मला सांगा? आणि ते करण्याकरता पैशाची गरज नाही. मी नक्की सांगतो बरं का, पैशाने भुलून जाऊ नका कधी. 2 गोष्टींनी मनुष्याची अत्यंत घाण केली असेल त्यापैकी एक मोठी असेल पैसा आहे खास. मी सांगतो, पैशाने इतकी घाण केली, दिशाभूल करून टाकली. पैसा नको असं मी म्हणत नाही, पैशाची जरूर लागत नाही असं मी म्हणत नाही. मी म्हणतो स्वयंपाक करायला विस्तवाची अत्यंत गरज आहे, अन्नाला गोडी यायला विस्तवाची गरज आहे, पण तो विस्तव घरभर जर पसरला तर घर जाळून टाकील. तर मग पैसा जरुरीचा आहे यात शंका नाही. पण पैसा माझा देव असं जो म्हणेल तो मनुष्य मूर्ख झाल्याशिवाय कधी राहणार नाही. बरं बाळ, माझं म्हणणं पैसा मिळवू नका असं नाही बरं का. पैशाने मी सुखी होईन कल्पना करू नका. आज असलेला पैसा उद्या नाही असं जगतात पाहतो ना. मग अक्षय सुख देणारा कोणीतरी असेल. मला सुख पाहिजे आणि अक्षय सुख पाहिजे. ती सुख देणारी वस्तू अक्षयच पाहिजे.
आणि ती अक्षय वस्तू जर खासच असेल तर एक परमात्मा आहे खास. परमात्मा सहज साध्य आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्या कर्तव्याला चुकू नका आणि भगवंताला खरोखर विसरू नका. मी सांगतो खरं ना, तुम्ही भजन पूजन करताना ते खरोखर चांगलं आहे यात शंका नाही. याच्यावर खरं समजून तुम्ही काम करत जा. मला भगवंत हवा आहे, भगवंताची गरज आहे. आम्ही किती अडचणी जरी दूर केल्या तरी अडचणी शिल्लक राहायची. आपण पुराणात वाचतो ना, जेव्हा मारुतीराय लंकेमध्ये गेले आणि जेव्हा लंका त्यांनी जाळली, त्यांच्या शेपटीला पुष्कळ चिंध्या घातल्या म्हणतात तरी सगळे वर्णन करतात. सगळ्या चिंध्या जरी घातल्या तरी पण शेपूट शिल्लक राहायचीच थोडीशी. इतकं करून शेपूट जर शिल्लक राहायची तर प्रपंचाच्या अडचणी किती दूर झाल्या तरी थोड्या शिल्लक राहायच्या. प्रपंच आणि अडचणी नाही असं कधीच व्हायचं नाही. कधी पाण्याचा बाष्पपणा, हवेचा गारपणा, बर्फाचा ओलेपणा, प्रपंचाच्या अडचणी आयुष्यामध्ये राहायच्या. प्रपंच अडचणीशिवाय झाला तर प्रपंचच नाही कधी झाला. मिठाचं खारट पण टाकून दिलं तर पण मीठ राहणार नाही. साखरेचं गोड पण काढून टाकलं तर साखर टिकणार नाही. तसा प्रपंच अडचणीशिवाय कोणाचं राहू शकत नाही. मी सांगतो खरं ना. मग प्रपंच सुखी का? प्रपंचात मी सुखी असं का वाटतं? ही विषयाची धुंदी आहे. मी सांगतो बरं का, विषयाची धुंदी असली, एखादा मनुष्य दारू प्यायला असला आणि गटारात लोळत असला आणि तिकडून राजाची स्वारी चालली असली, काय भिकाऱ्यासारखा चालला आहे म्हटलं की परिणाम होतो खरं. त्याने राजाला भिकारी म्हणावं तसं विषयी लोकांनी भगवंताच्या नामात रंगणाऱ्या लोकांना म्हणण्यासारखं आहे खरं बरं. याशिवाय खरं मिळणं शक्य नाही कधी. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकच करा, आपल्या कर्तव्याला कधीच चुकू नका. ज्या कुळात आपण जन्माला आलो, ज्या जातीत आपण जन्माला आलो, ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या देशात जन्माला आलो, त्याला अनुकूल असणाऱ्या सगळ्या गोष्टी, आपलं कर्तव्य, विहित कर्म ती केल्याशिवाय कधी राहू नका. आणि ते विहित कर्म करीत असताना मुख्य गाड बांधा की त्या कर्तव्यामध्ये परमात्म्याचं स्मरण राखीन ही जाणीव ठेवा. भगवंताची गरज भासेल आणि मग आम्ही घेऊ म्हणेन तसा काळ आताचा नाही उरला कधी. भगवंताची गरज तुकारामांना लागली, भगवंताची नड समर्थांना लागली. तुम्हा आम्हाला भगवंताची नड कुठून लागते आहे? भगवंत हवा असं आमच्या मनात तरी कुठे येत आहे मला सांगा. अभिमानाने भरलेले आम्ही, जगाच्या मान अपमानाला निर्डावलेले लोक आम्ही, आम्हाला भगवंत हवा असं कुठं वाटतंय मला सांगा. भगवंत हवा असं ज्याला वाटत असेल तो त्याच्या मागे जाईल, पण भगवंत हवा अशी बुद्धी उत्पन्न करणं मात्र जरूर आहे खरं. आपल्याला भूक नसेल, अन्न पक्वान्न ठेवलेली आहेत. जर डॉक्टरांकडे एखादा मनुष्य गेला तर सांगतो काय करावं, भूक लागत नाही काय करू म्हणत असताना डॉक्टर औषध देतो भूक लागण्याकरता, नंतर तो खातो. तसं भगवंत हवा अशी बुद्धी उत्पन्न करण्याकरता काहीतरी उपचार करणं जरूर आहे. आणि त्याला उपचार जर कोणी सांगितला तर घेता येईल तेवढं देवाचं नाव घे म्हणून त्यांनी सांगितलं आहे. हे नाव घ्यायला लागेन की भगवंत हवा असं वाटू लागेल. हवा असं वाटू लागल्यानंतर प्रेम निर्माण होईल आणि प्रेम निर्माण झाल्यानंतर त्याचा अखंड सहवास राहील. म्हणून आपल्या कर्तव्याला कधी चुकू नका. ज्या ज्या गोष्टीत भगवंताने आपल्याला घातलं आहे ना, ती कर्तव्य करणं हाच परमार्थ आहे खरा. कर्तव्य करणं सोडणं हा परमार्थ नव्हे, प्रपंच टाकणं हा परमार्थ नव्हे. आता प्रपंच करता येणार नाही, काशीला जाऊन राहतो म्हणतो, त्याला परमार्थ कधी साधायचा नाही. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलं आहे त्या 3 गोष्टी तुम्ही आचरणात आणा. 1, अत्यंत प्राणाबरोबर नीतीचं आचरण ठेवा. प्राणाबरोबर नीती सांभाळावी. मी सांगेन नीती सांभाळणारे पुष्कळ तसे आहेत बरं का. उगीच नीतीची बंधनं घातली नाहीत. नीतीच्या आचरणामध्ये आपल्या विषयावर बळजबरी करता येईल, विषयावर आपल्याला सक्ती करता येईल, विषय आपल्या ताब्यात ठेवता येईल तर खरोखर ज्ञानी होईल. मी सांगतो खरं ना, त्यातली आसक्ती कमी व्हायला याचा इतका उपाय नाही. तेव्हा नीतीचं आचरण प्राणाबरोबर सांभाळणं जरूर आहे. नीतीच्या आचरणाची किती गरज आहे? आपल्या इमारतीचा जर पाया नसेल तर इमारत फार वेळ टिकत नाही कधी. नीतीच्या आचरणाची जर ढोंगबाजी केली फार वेळ टिकायचं नाही कधी बरं बाळ. तेव्हा नीतीचं आचरण हा पाया आहे. ते नीतीचं आचरण प्राणाबरोबर सांभाळा. आपल्या धर्माचं रक्षण शक्य तितकं सांभाळा. हल्ली धर्माची परिस्थिती बदलत चालली आहे. धर्माचं आचरण इतकं करता येईल असं नव्हे, पण जितकं करता येईल तितकं करा. ते पौष्टिक आहे, ते ह्याला मदत करणार आहे. म्हणून धर्माचं आचरण करा आणि कुठल्याही परिस्थितीत भगवंताचं विस्मरण होऊ देऊ नका. मी सांगतो, बाई असो पुरुष असो कोणी असो, या 3 गोष्टी नेहमी कराव्यात. पुरुषाने एकपत्नीव्रत राहावं. बायकांना खरंच सांगायचं कारण नाही, त्या पतीशी प्रेमाने वागतात. पतीशिवाय दिलं दुसरं दैवत नाही
असं समजून जी वागेल तिला देव दुसरा राहणारच नाही. तिच्या घरात येऊन देव तिचं दर्शन घेईल इतकी त्या पातिव्रत्याची ख्याती आहे, मी सांगतो खास. तेव्हा मला जर सांगायचं असेल तर दुसरं कोणतं करू नका. परमार्थ हा बिघडला की अत्यंत कठीण आहे. तो तुमच्या आमच्या सारख्यांनी, एक म्हाताऱ्यांनी करण्यासारखा, किंवा ज्याला प्रपंच नाही त्याने करण्यासारखा, किंवा ज्याला काही उद्योगधंदा नसेल त्याने करण्यासारखा असा परमार्थ नाही बरं का. ज्याला आनंद पाहिजे त्याने करण्यासारखा आहे. आणि आनंद नको असं म्हणणारा एकही मनुष्य सापडत नाही कधी. तो आनंद म्हणजे आम्ही जे बोलतो ना, तो खरा आनंद नव्हे बरं का बाळ. तो आनंद वेगळाच. म्हणजे होतं कसं, एखाद्याला जर भूक फार लागली आणि घरात काही नव्हतं, पण घरात काही नव्हतं, होतं तर अफूच्या गोळ्या होत्या मात्र साध्या. मग भूक लागली आहे, खायला काही नाही म्हणून अफूच्या गोळ्या खाणं हे किती शहाणपणाचं आहे. तसं मी म्हणतो, भगवंताच्या स्मरणाचा आनंद एकदा येत नाही म्हणून विषयाला आनंद निर्माण करून भोगणं म्हणजे खऱ्या आनंदाला मारण्यासारखंच आहे कास. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला खरं सांगायचं आहे, तुम्ही सगळेजण इतकी जमता, इतकं करताना इतकं खरं शहरात कोणी करणार नाही बरं बाळ. आता नेहमीच इतकं असतं की नाही कोणाच ठाऊक, पण तुम्ही खरंच करा. इथेच आलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही बरं का. आपल्या घरोघरी करा. कुठेही जायला नको, आपला उंबरठा सोडून बाहेर जायला नको. आपल्या घरात भगवंताला जागा ठेवा. देवळात जसा देव आहे, आपल्या प्रपंचात राम असू द्या. आपल्यात म्हण आहे ना, त्याच्या प्रपंचात राम नाही असं म्हणतात. मग आपल्या प्रपंचात राम राहील असं खरोखर करा. त्याला पैसा नको, अडका नको. आपला राम कसा, त्याने 14 वर्षे वनवासाची भोगली, त्याला कुठे जरूर आहे मला सांगा. तो राम आपल्या कुठल्याही परिस्थितीत राहील, त्याचा विसर पडू देऊ नका, एवढं करा. आणि तो विसर न पडण्याकरता उत्तम मार्गच कोणता असेल, स्मरणाला उत्तम मार्ग कोणता असेल, त्याला कशाची उपाधी नाही, त्याला कुठे जायला नको, त्याला काही करायला नको. मी नक्की ठासून सांगेन, किंबहुना सगळ्या संतांना स्मरून मी सांगतो, हे जर साधायचं असेल तर दुसऱ्या कशाचं काही करू नका. भगवंताच्या स्मरणाला उत्तम उपाय असेल तर भगवंताचं नाम आहे. ते नाम मुखात ठेवा, हृदयात भगवंताचं प्रेम ठेवा आणि देहानं आपलं कर्तव्य करा. अगदी ईश्वर साक्ष मी तुम्हाला सांगेन, भगवंत आपल्या घरी येऊन तुम्हाला भेटेल यात शंका नाही. आणि घरी भेटल्यानंतर मी कर्तव्यात समाधानाने राहून मी प्रपंच जिंकला असं आपल्याला वाटेल. आज प्रपंच जिंकला असं आपल्याला वाटत नाही कधी. मी प्रपंचात इतकं केलं तरी अजून माझं कोणी ऐकत नाही असं वाटतं. या प्रपंचात मी माझं काम केलं असं वाटेल. आपण एखाद्या वेळी काम केल्यानंतर आपल्याला जी हुशारी वाटते ना, ती प्रपंचात ही हुशारी ज्यांनी मिळवली ते सत्पुरुषच बनून गेले. मी सांगतो खरं ना. तेव्हा मला तुम्हा सगळ्यांना अत्यंत प्रेमाने सांगायचं असेल, तुम्ही कधी कष्टी होऊ नका, कधीच दुःखी होऊ नका, आपल्या प्रयत्नाला कधी कमी करू नका. पण फळ मात्र परमात्म्याच्या इच्छेने काय मिळायचं ते मिळू द्या, ही भावना ठेवून वागा. प्रयत्नाला कमी न करताना भगवंताच्या स्मरणात प्रयत्न करून जे फळ भगवत इच्छेने मिळेल त्यात समाधान माना. आणि खरोखर प्रपंच चांगला करा, अत्यंत सुखानं वागा. नीतिधर्माचं आचरण पाळेल ना, राम तुमच्या मागे उभा राहील. मी सांगतो खरं ना, तुम्हाला सांगतो, किती आपले अलीकडचे पुष्कळ अनुभव आहेत हो. आपण डोळे उघडून पाहत नाही आणि आपल्याच मधले म्हणून ते खरे मानत नाही. आपले अनुभव खरे लोकांनी नाही मानलं तर आपल्याला राग येईल, पण त्यांचे खरे नाही मानलं तर त्यांचं खरं अनुभवाचं खरं असेल. मग सांगणारा कुठलाही का असेना, आपल्यापुरतं समाधान राहील आणि तेच आपण घेऊन जाऊया. मी सांगतो हां, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय, आमच्या खेड्याकडे झालेली गोष्ट सांगतो. ही गोष्ट झालेली अगदी सत्य खरी गोष्ट आहे बरं का. भगवंत कसा आहे, आपल्या भावनेत आहे. आपली भावना आपण ठेवा. मला कोणाची भीती नाही. भीतीने अलीकडे किती लोक वाईट करतायत मला सांगा. हे असं असल्यानंतर असं होईल, असं होईल. व्हायचं असेल ते टळलंय कुठे मला सांगा. आणि माझा भगवंत असून जर टळत नसेल मग तो त्याच्याही करता थांबणार आहे का. भिवून तुम्ही काहीच करू नका, भिवून करू नका, उगीच लोकांना दाखवण्यासाठी करू नका, ढोंगाने मुळीच करू नका. हे आपल्या कल्याणासाठी प्रेमासाठी करा. मी सांगतो खरं ना. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हल्ली नुकतीच घडलेली. एक जण नवरा बायको एका बाजारात गेली होती. खेड्यातला बाजार आठवड्यातून एक दिवस असतो. तर बाजाराला गेली होती. दिवाळीचा सणासाठी बाजार करायचा होता. घरची परिस्थिती बरी होती. बाईच्या अंगावर थोडेसे दागदागिने होते. दोघांनी काहीतरी सामान खरेदी केलं आणि संध्याकाळी घरी जायला निघाले. तर थोडंसं तिला आभाळ आल्यासारखं वाटलं जरा. तेव्हा बाई काय म्हणाली, आभाळ आलेलं आहे, पाऊस पडण्याचा संभव आहे, तर आपण इथे कोणाकडे तरी ओसरीवर राहूया आणि सकाळी झुंजूमुंजू झालं, पहाट झाली की आपण जाऊ.
नवरा म्हणाला, असं कुठे आपण जा, लोकांच्याकडे कुठे जा, आपल्या घरी जाऊन आपण पडूया, घरी जाऊया म्हणून सांगितलं. त्या दोघांची बोलणी चालली होती. पलीकडे 2-4 माणसं उभी होती. त्यांनी ऐकलं की बोलणी चालली आहेत. तेव्हा एकाने त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे? तर अमक्या गावाला मला जायचं आहे, पाऊस पडायचा संभव दिसतो आहे. ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे छत्र्या बित्र्या सगळं आहे, आम्ही पुरुष आहोत, तुम्ही कशाला घाबरता एवढे, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे, तुमच्या घरी आम्ही सोडून पुढे जाऊ, उगीच लोकांकडे कुठे निसता, हल्लीचा काळ मोठा वाईट आहे. त्या पुरुषाला ते खरं वाटलं, पण त्या बाईला असं वाटलं हे सगळे पुरुष आहेत, दुसरं बायका नाहीत, कोणी नाही. तेव्हा ती बाई काही तयार होईना बुवा. ती म्हणाली, काही असू द्या, आम्ही आपले वाटेने निघून येऊ. त्यांनी पुष्कळ आर्जव केली. नवऱ्याला खरं वाटलं. त्यापैकी एक जण त्यांना म्हणाला, तुम्हाला आम्ही रामसाक्ष सांगतो, तुम्हाला आम्ही घरी पोचवू. खरी बाई किती साधी होती, ती कोर्टात गेलेली नसली पाहिजे खास त्या साक्षीच्या. त्या बाईला खरंच वाटलं की हा रामसाक्ष म्हणतो आहे तर आपण याचं ऐकूया. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही म्हणत असाल रामसाक्ष तर मी येते तुमच्याबरोबर. ती निघाली. गेल्यानंतर गावाच्या अलीकडे एक अशी दरी होती. त्या दरीत ते गेल्यावर ते वाईट लोक होते, दरोडेखोर होते. त्यांनी त्या नवऱ्याला झाडाखाली बांधला, तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले, मालमुद्द्याचं काढून घेतलं आणि एका दुष्टाने तिच्या पदराला हात लावला. तेव्हा ती बाई खरोखर ओरडली बरं का. बाई ओरडली. ती काय ओरडली, मी यांच्या विश्वासावर नाही आले म्हणाली. रामा, तुझी साक्ष त्यांनी घेतली, तुझ्या नावावर मी आले, या लोकांच्या विश्वासावर नाही आले. आता तुला सांभाळायचंच, सांभाळ म्हणाली. खरं बोला पुलाला गाठ अशी. वर 2 शिपाई बंदुका घेऊन चालले होते. त्यांनी आवाज ऐकून त्यांनी वायबार केला आणि धावत आले. धावत आल्यावर ते चोर सगळे पळून गेले. सामान सगळं टाकून दिलं आणि सगळं टाकून पळून गेले. ते शिपाई तिथे आले. त्यांनी त्या नवऱ्याला सोडलं आणि बाईला विचारलं, काय झालं? त्यांनी सांगितलं, असं झालं बुवा, आम्ही आलो, चुकून आलो, ते वाईट लोक होते, त्यांनी सगळं काढून घेतलं, आता मला सहन होईना, आता मी हाक मारली, तेव्हा तुम्हाला देवाने पाठवलं बाबा, तुम्ही खरं इकडनं कसे आलात? तेव्हा ते म्हणले, हल्ली इकडे चोऱ्या फार होतात, तेव्हा सरकारने गस्त घालावी म्हणून अलीकडे गस्त घालायला 24 तास आम्हाला ठेवला आहे. म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात, बरं केलं. त्यांनी त्या बाईला सोडवलं, त्या माणसाला सोडवलं, सगळे जिन्नस गोळा केले आणि त्यांना घरी नेऊन पोचवलं. घरी पोचल्यावरती बाई म्हणाली, आता तुम्ही इथपर्यंत आलात तर गुळपाणी थोडं काहीतरी घेऊन जा, मी आत्ता आणते दिवा लावून. ते म्हणाले, आम्हाला पुढे पुष्कळ लांब जायचं आहे अजूनही, आत्ता आम्हाला सवड नाही, जरा थांबा म्हणाली आणि ती आत गेली. आणि येऊन पाहते तर कोणाचाच पत्ता नव्हता कधी. माझं म्हणणं हे बोला फुलाला गाठ पडली असेल, काही का असे ना, पण अजूनही साक्ष येते असं धरू. ती भावना आमच्याजवळ नाही आहे आणि ती भावना ओळखायला कारण जर असेल, आमचं अंतःकरण शुद्ध नाही, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नाही. आम्ही जरी पूजा केली तरी बाकीच्या गोष्टीत जशी पूजा करतो त्यात ती भावना नाही. आणि ती भावना निर्माण व्हायला त्याच्या स्मरणाची गरज आहे. आणि स्मरण अनुकूल होण्याकरता भगवंताच्या नामासारखा दुसरा खरोखर मार्ग नाही कोणता. त्या नामाला कशाची गरज नाही. नाम हे सासू असूनही करता येईल, बाहेरची असून करता येईल, सुनेला करता येईल, सासूला करता येईल, मुलाला करता येईल, बापाला करता येईल, अगदी म्हातारपणे अंथरुणावर निजला त्यालाही करता येईल, कोणालाही करता येण्यासारखं आहे बरं का. ते नाम तुम्ही विसरू नका. आणि भगवंताचं वचन आहे, जिथे नाम आहे तिथे मी आहे. आमची भावना मात्र ती असली पाहिजे खास. ती भावना तुम्ही वाढवा. जिथे नाम आहे तिथे भगवंत असलाच पाहिजे यात शंका नाही, बरोबर. म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करा. आपल्या कर्तव्याला चुकू नका. जी परिस्थिती असेल त्याला कंटाळू नका, त्यातून प्रयत्न करून राहा. राम यश देईल ही भावना ठेवा आणि तो ठेवील त्यात समाधान माना. माझी खात्री अशी की यांनी जे समाधान मिळेल ते वैभव आणि ऐश्वर मिळवून डोंगरावर जरी बसलात तरी समाधान मिळणार नाही खास, बरोबर. हेच सगळ्या संतांचं वचन आहे. आणि तुम्ही इतके कष्ट करून भजन पूजन करता, त्यांचं फळ भगवंताने तुम्हाला द्यावं असं मला मनापासून वाटतं. आणि भगवंताला देण्यासाठी त्याला हाका मारायची असेल तर त्याच्या नामानेच हाका मारूया. राम दयाळू आहे, तो सगळ्यांचं कल्याण करेल. सगळ्यांनी सुखाचा प्रपंच करा, बरोबर. या सर्वांनी आनंदात सुखाने संसार करा. राम कृपा करील, बरोबर. या या आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.